उपमुख्यमंत्री अजित पवार ने पत्रकार परिषद में कई मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने बताया कि मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा सम्मान समारोह आयोजित किया जा रहा है, जिसमें पवित्र माटी और पानी का पूजन भी होगा। पवार ने महायुति की सफलता का उल्लेख करते हुए चंडीगढ़ की सीट हारने पर खेद जताया। संजय राउत के बयान पर प्रतिक्रिया देते हुए पवार ने कहा कि दोनों पक्षों के कार्यकर्ता एकजुट हो सकते हैं, यह उन्होंने मीडिया में सुना है। आज बरेच दिवस राजेश पाटील मला इकडे दौऱ्यावर बोलवत होते, मला तटकरे साहेबांना आणि मुश्रीफ साहेबांना, परंतु आपल्याला माहिती आहे काही ना काही वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येता येत नव्हतं। आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 65वा गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे। काल आमचा पहिला दिवस होता, आज पण दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा, परवा चौथा। वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय। पूर्वी जे आजपर्यंत महाराष्ट्रात साधू संत होऊन गेले त्या साधू संतांची माहिती आम्ही तिथं एक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत भारतभूषण, आपले भारतरत्न, नंतर महाराष्ट्रभूषण आणि ज्ञानपीठ असं मान्यवरांना आपल्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांची पण इत्थंभूत माहिती। त्याच्यानंतर आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यामधले देखील कुठले वृत्तपत्र काय करत होते, त्याच्यामध्ये आत्रेंची भूमिका काय होती, एस.एम. जोशींची भूमिका काय होती, उत्तरराव पाटलांची भूमिका काय होती, शाहिरांची भूमिका काय होती, अशा अनेक मान्यवरांची सगळी तिथं माहिती आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे दस्तऐवज वगैरे, त्यांची पत्र, चव्हाण साहेबांची पत्र, अशा खूप काही माहिती तिथं आम्ही दिलेल्या आहेत की नवीन पिढीला पण त्या लक्षामध्ये याव्यात। काही अतिशय उत्तम प्रकारचे जे चित्रकार आहेत त्यांची पेंटिंग, नंतर तुमचे वेगवेगळे कलाकार जे आहेत त्यांचं मूर्तिकार, कलाकार म्हणण्यापेक्षा मूर्तिकार, त्यांनी बनवलेल्या मूर्त्या, त्याचा खूप चांगला कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेला आहे। महाराष्ट्रातल्या अनेक भागातली, सगळ्या रिजनमधली तिथली पवित्र माती आम्ही आणि पवित्र पाणी हे तिथं आम्ही एकत्र करून त्याचा एक कार्यक्रम आम्ही केला। अशा पद्धतीचा आमचा तो कार्यक्रम आहे। आज पण इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी परत जाणार आहे। एका गोष्टीचं दुःख आहे, महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं, परंतु आमची चंदगडची जागा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेली। इथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं केलेली होती। राजेश पाटलांचं काम चांगलं होतं, मी पण उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जेवढी काही मदत करता येईल ती केली होती। मुश्रीफ साहेबांनी पालकमंत्री यांना त्यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं, पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले, आम्ही कमी पडलो। त्याच्यामुळं मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला। तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एकमेव जागा गेली, बाकी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या, असं साधारण झालं। पण ठीक आहे, पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं, पुन्हा नव्या उमेदीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं। जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढं, शेतकऱ्यांच्या पुढं त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्याकरता सत्कार्य निमित्त आहे। खरं आता इतके दिवस होऊन गेले, 100 दिवस पण आम्हाला पूर्ण झाले, त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल, लोकांना सर्व्हिस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी त्याचा रिझल्ट चांगले मिळण्याच्याकरता प्रयत्न करणं, अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत। म्हणजे आत्ताच नाही थांबणार नाही, पुढं पण ते आमचं चालू राहणार। त्याच्यात जे चांगलं काम करतील त्यांना थोडं शाबासकीची थाप पाठीवर टाकणार आहे, त्यांना सर्टिफिकेट देणार आहे, त्यांना प्रोत्साहन देणार आहे, जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्ष्या जागृत व्हावी, त्यांनाही वाटावं की नाही आम्ही पण आपल्या डिपार्टमेंटला मिळवलं पाहिजे। असं एकंदरीत ते एक पण काम आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधी जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडली आणि त्याच्यात 27 लोक निष्पाप आपल्या भारतीयांना स्वतःचे प्राण गमावे लागले, काही कारण नाही। पर्यटनाच्या निमित्तानं गेलं, कोण लग्न
झाला म्हणून हनीमूनला गेलं कोण, आता आपण सुट्ट्या मिळाल्या तर मुलांना मुलींना म्हणून फॅमिलीला घेऊन गेलं, कोणी मित्रपरिवाराला घेऊन गेले, सगळे आनंद घेत होते. आपण अनेक टी व्ही चॅनलच्या वेगवेगळे जे काही क्लिपा बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. परंतु त्या अतिरेक्यांनी घात केला, त्यांचा बदला घ्यायचा, त्यांना सोडायचा नाही, असं भारतीयांचं मत आहे, माझं पण मत आहे. आणि त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निश्चितपणे काही मार्ग काढतील ह्याबद्दल सर्वांना विश्वास आहे. शेवटी अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस सगळे भारतीय जात पात भेदभाव धर्म सगळं बाजूला करतात. आपण भारतीय आहोत आणि त्याच्यातून भारत कसा मजबूत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न. परंतु निष्पाप लोकांच्या घरामध्ये राहिलेल्या लोकांच्या पुढं काय प्रश्नचिन्ह उभे राहिले ते आम्ही महाराष्ट्रात जे घडलं ते जवळनं आम्ही पाहिलेलं आहे, ते ऐकलेलं आहे, त्यांना आम्ही काहींना भेटलेलो आहे. आणि मग फुलाची पाकळी मला कळतं आहे की असं काही रक्कम देऊन काही गेलेली व्यक्ती परत येणार नाही, पण करता घरातला माणूस गेल्यानंतर ते कुटुंब उघड्यावर पडतं. त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी तज्ज्ञ असतील, क्वालिफाईड असतील तर त्यांना कॉर्पोरेशनमध्ये किंवा त्यांना राज्य सरकारमध्ये कुठं नोकरी लावायची हाही निर्णय आम्ही घेतला. तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. आणि 50 लाख रुपये आम्ही पहिले 5 लाख रुपये दिले होते, परंतु अलीकडच्या काळात 5 लाख रुपयामध्ये फार काही घडू शकत नाही, म्हणून 50 लाख रुपयाची मदत ही त्यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आपल्या सगळ्यांना पाहण्यात आला असेल. अशा पद्धतीनं त्या साई फॅमिलीच्या मागं अख्खा महाराष्ट्र उभा आहे. ह्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं होतं, ते केलं. परंतु असा प्रसंग कुणाच्याच बाबतीत घडू नये म्हणून देखील केंद्राने पावलं उचललेली आपण पाहिली.